प्रमाणपत्र निघालेलं आहे त्याचा व्यवसाय आणि कुणबी प्रमाणपत्र न निघालेल्या मराठ्यांचा व्यवसाय एकच, म्हणून त्याचं प्रतिज्ञापत्र घेऊन ज्या मराठ्यांची कुणबी नोंद निघाली नाही त्यांनी स्थानिक चौकशी अहवालात जे जे कागदपत्र मागितले ते द्यायचे आणि आपलं प्रमाणपत्र काढून घ्यायचं हे सगळ्यांना सांगितलंय। आणि ते गावोगावी घरोघरी आणखीन काही जी माहिती आम्ही सांगितलेली ती प्रत्यक्ष मराठ्यांना घरोघरी जाऊन सांगतील मराठा सेवक गावातले। दादा, सुप्रिया सुळे एनडीटीव्हीच्या व्यासपीठावर बोलताना असं म्हटलं की आरक्षण हे आर्थिक निकषानुसार दिलं नाही, आम्ही ओबीसीतून घेणार। मराठा आणि कुणबी एक हे या राज्यातला महाराष्ट्रातला सगळा मराठा हा कुणबी आहे आणि आम्ही ओबीसीतूनच घेणार आणि ते आता घेत सुद्धा आणलं। पोषण येतात भेट दिली आणि ते असं म्हटले की मी तुमच्या भेटीला आलो आहे, तुमचं माझं रक्ताचं नातं आहे म्हणून आलो, स्टंटबाजी वगैरे काय नाही, अटक करण्यासाठी आलं नाही, मी संविधानाचं बोलतो माझा ऐकतो आणि धनगर समाजाच्या आरक्षणाला माझा पाठिंबा। कोण तिकडे मला वाटलं कोण आहे एक ऑडिओ व्हायरल होतंय त्याच्यामध्ये एक पैसे नाही त्याच्यावरती आपण सकाळीच सांगितलं ते खूप व्हायरल होतंय आणि एक आंदोलकांनी कसल्याला महत्व देत नाहीत आपण, ते लोक ओळखून घेतात, त्यांच्या समाजाचे ओळखून घेतात, गरीब ओबीसी ओळखून घेतात, मराठी सगळे जनता ओळखून घेते काय ते तसल्यावर बोलत नाहीत आपण, कोणाला महत्व देत नाहीत बाबा, तसल्याला काय महत्व द्यायचं। जाती जाती तेढ निर्माण करणाऱ्या लोकांकडे आपण लक्ष देत नाही, जातीवाद करणाऱ्याकडे लक्ष देत नाहीत आणि त्यांना या राज्यातली मराठा ओबीसी या राज्यातली सगळ्या जाती धर्म जनता मोदी सुद्धा। हैदराबाद गॅजेट संदर्भात 17 सप्टेंबरला मराठवाडा मुख्यालय असं म्हटलं होतं की सगळ्यांना प्रमाणपत्र भेटेल। आज बैठक होती, खरं तर तुम्ही आढावा घेतला असेल, बऱ्याच जणांना प्रमाणपत्र भेटलं असं काही माहिती घेतली का आणि त्यांना काय अडचणी येतात हे तुम्ही सांगितलं? मी मराठा समाजाला जाहीरपणानं आज पोरांजवळ निरोप दिलेत मराठा समाजासाठी, आणि जर काही पोरांकडून घराघरात जर निरोप दिलेला पोहोचलाच नाही तर मीडियाच्या माध्यमातून सुद्धा सांगतो, ज्या 58 लाख नोंदी निघाल्या त्या जिल्ह्याच्या सरकारच्या वेबसाईटवर या, त्या शोधा, आपलं त्यात नाव आहे का? 58 लाख नोंदी निघाल्या तर त्या मराठ्यांनी अर्ज करून प्रमाणपत्र घेतले पाहिजेत हे पहिलं सांगितलं। ज्याची नोंद निघाली त्याच्या भावकीतल्या सगळ्या लोकांनी, म्हणजे शिंदे समितीनं शोधलेल्या नोंदीबद्दल बोलतोय, ज्यांची नोंद निघाली त्याच्या भावकीतल्या सगळ्या नातेवाईकांनी कुणबी प्रमाणपत्र काढून घ्यावेत, म्हणजे आपला आकडा वाढल। 58 लाख नोंदी निघून शिंदे समितीनं सापडून काही उपयोग नाही, मग तुम्ही त्याचे कुणबी प्रमाणपत्र काढणं गरजेचं आहे। म्हणजे ज्याचं कुणबी प्रमाणपत्र निघालं त्याच्या सगळ्या भावकीनं त्याच्या नातेवाईकांनी अर्ज करून कुणबी प्रमाणपत्र काढणं गरजेचं आहे, अर्ज दाखल करा। आणि दुसरं सांगितलंय, हैदराबाद गॅजेटियरनुसार जो स्थानिक चौकशी अहवाल आहे ती शेतूतून घ्या, प्रत्येक मोठ्या ठिकाणी शहराच्या बाजारपेठेच्या ठिकाणी सेतू केंद्र आहेत, त्या सेतू केंद्रातून स्थानिक चौकशी अहवाल घ्या, त्याप्रमाणे कागदपत्र जमा करा आणि तहसीलदाराकडे, स्थानिक समितीकडे, गाव लेवलच्या आणि तहसीलदाराकडे अर्ज करा हे सांगितलं। अर्जच जर केले नाही तर कुणबी प्रमाणपत्र मिळतील कसे? जे आर प्रमाणे आता जो हैदराबाद गॅजेटियरचा जे आर निघालाय त्या जे आर प्रमाणे स्थानिक चौकशी अहवाल ही सेतू केंद्रातून घ्या आणि त्यानुसार, म्हणजे आताच्या जे आर नुसार बोलतोय, त्या जे आर नुसार जो स्थानिक चौकशी अहवाल आहे तो सेतू केंद्रातून घ्या आणि त्यातले सगळे कागदपत्र जोडून कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज तहसीलदारांकडे करा हे सांगितलेलं आहे। बाकीचं काही जे सांगितलंय ते पुरं गावागावातल्या मराठा सेवकाला सांगतील आणि मराठा सेवक घरोघरी जाऊन सांगतील बाकीच्या सांगितलेल्या गोष्टी। पण जर अर्जच केले नाही तर कुणबी प्रमाणपत्र मिळणार कसं आणि जे आर काढून उपयोग काय? मी ब्राह्मण जातीचा, तुम्ही अर्ज दाखल करा,
आता निघालेल्या जे आर प्रमाणे, हैदराबादच्या गॅजेटियर प्रमाणे जो जे आर निघाला त्याप्रमाणे स्थानिक चौकशी अहवाल घेऊन तुम्ही अर्ज दाखल करा. त्यांनी नाही दिल्यावर मी सरकारकडे बघतो. त्याच्यात खोडी तर सापडू द्या. जो जे आर निघालाय त्याप्रमाणे स्थानिक चौकशी अहवाल निघालाय. मराठा समाजाने ही गोष्ट खरं समजून घ्या, नुसतं गोंधळात राहू नका. हैदराबाद गॅजेटियर प्रमाणे जो जे आर निघालाय आणि त्या जे आर प्रमाणे स्थानिक चौकशी अहवाल निघाला, त्या स्थानिक चौकशी अहवाल सेतू केंद्रातून प्रत्येक घराघरातल्या मराठ्यांनी घ्या, त्याच्यावरचे कागदपत्र जमा करा आणि तहसीलदाराकडे कुणबी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र मागण्यासाठी अर्ज करा. तुम्ही त्या अहवालाप्रमाणे कागदपत्र दिल्यावर जे आर प्रमाणे, हैदराबादच्या गॅजेटियरच्या निघालेल्या जे आर प्रमाणे कागदपत्र दिल्यावर ते कस काय कुणबी प्रमाणपत्र देत नाहीत ते मी बघतो. तुम्ही आधी अर्ज करा राव लवकर. तुम्ही अर्जच नाही केले तर मिळणार कसं? मग मला त्याच्या जे आर मध्ये सुधारणा करायची का आणखीन काही बदल शासनाला करायला लावायचा आहे ते बोलता येईल. मला आता काहीच बोलता येईल ना. तुम्ही अर्जच करायला तयार नाहीयेत आणि तुम्ही का करत नाही ते मला लक्षात आलं. गोरगरीब समाजाचं लक्षातच आहे नाही कसा अर्ज करायचा आणि मग ते गोंधळून जातात. म्हणून आता आम्ही सविस्तर सगळ्या तालुक्याच्या मराठा सेवकाला सांगितलं. आता तालुक्याचा मराठा सेवक गावातल्या मराठा सेवकाला सांगल आणि गावातला मराठा सेवक घरोघरी जाऊन सांगल आणि मी पण सांगतो इथून. बाकीचं ते मराठा सेवक तालुक्याचे गावचे सांगते, बाकीचं मी मीडियाच्यातून सांगणार नाही. पण एक महत्वाचं सांगतो, तेवढं मात्र मराठ्यांनी घराघरातल्या करा. मराठवाड्यातल्या हैदराबादच्या गॅजेटियर प्रमाणे जो जे आर निघाला त्या जे आर प्रमाणे स्थानिक चौकशी अहवाल म्हणून सरकारनं एक अर्ज काढलाय. तो आपल्या संबंधित गावातल्या किंवा बाजारपेठेतल्या किंवा तालुक्यात जिथं तुमचे सेतू केंद्र असेल तिथून स्थानिक चौकशी अहवाल ह्यो आपल्या घरी काढून न्या. तो नेल्याच्या नंतर त्याच्यावरचे जे त्यांनी कागदपत्र सांगितले ते द्या आणि सगळे कागदपत्र घेऊन ते स्थानिक अहवाल घेऊन गावातल्या समितीकडे जा. तलाठी, कृषी अधिकारी, ग्रामसेवक भरा आणि तहसीलदाराकडे अर्ज करा, मला कुणबी प्रमाणपत्र पाहिजे. हे अर्ज तुम्ही दिल्याच्या नंतर आता मी बघतो ते कसे देत नाही. आता उद्यापासून ही प्रक्रिया अर्ज करायला सुरू करा. मराठा समाजाला पुन्हा एकदा सांगतो, शॉर्टकट सांगतो. आता स्थानिक चौकशी अहवाल ह्यो अर्ज सेतू केंद्रातून घ्या, कागदपत्र सगळे जमा करा, नवीन जे आर प्रमाणे अर्ज करा. कुणबी प्रमाणपत्र शिक्षणासाठी लागतंय आम्हाला असा अर्ज करा. मग तुम्ही त्यांनी प्रमाणपत्र न दिल्यावर मी बघतो. मी ब्राह्मण जातीचा आहे, आम्हाला आरक्षण नाही, हे प्रमोद शहराचे आमच्यावर सर्वात मोठे उपकार आहे असं नितीन गडकरी म्हणाले. ते बी जातीवर बोलायला लागले. त्यांच्याबद्दल नाही ऐकलं मी कधी आतापर्यंत. तो माणूस जात पात धर्म काय मानत नाही. एक सभ्य माणूस म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं, एक नेता म्हणून बघितलं जातं. त्यांच्या तोंडून बी जात येणं हे मी नाही ऐकलं. ऐकल्यावर मी त्याच्यावर आणखीन बोलून, कारण प्रतिक्रिया देणं योग्य नाही आपण. कारण त्या माणसाबद्दल जातीबद्दल शंका येत नाही असे, ते जातीबद्दल शंका येत नाही असं जर कोण माणूस असेल तर त्याचं नाव नितीन गडकरी साहेब. त्यांच्या तोंडून जात निघत असेल तर मग अवघड आहे. मराठा समाजाचं हैदराबाद गॅजेट निघाले, त्यानंतर त्याच्यामध्ये बंजारा समाजाचंही निघाले. त्यांच्या एसटी मध्ये आरक्षण दाखवलं तर बंजारा समाजाचा मोठ्या प्रमाणात आक्रमक झालाय, मोर्चे काढत आहे. बंजारा समाजाला खूप लढावं लागणार आहे. आम्ही 2 वर्ष झालं लढतो, आमचा हक्काचा असून. बंजारा समाज हा कष्टकरी वर्ग आहे. त्यांचं आरक्षण हडपून त्यांच्या लेकराबाळाचं आयुष्याचं उभं वाटलं केलेलं आहे. हे आता नवीन नवीन बंजारा समाजातल्या पोरांच्या लक्षात आलंय. आपलं आरक्षण ज्याला आपण दिलं मोठ्या मनानं त्यांनीच आपल्याला बर्बाद करून टाकलं, हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांनाही आरक्षण मिळणार. आम्ही त्यांच्या सोबत येत, काळजी करायची गरज नाही. फक्त सगळ्या बंजारा समाजाच्या, जो लमानी समाज, बंजारा समाज आहे, जो गोर समाज आहे, यांनी सगळ्यांनी मिळून एक काम करायला पाहिजे. त्यांच्या जातीतल्या नेत्यांनी एखाद्या इमानदार पोराच्या किंवा पोरीच्या हातात लढाई एक हाती द्यायचा आणि सगळ्यांनी ताकदीनं मागं भरायचं. 100% बंजारा समाजाच्या पदरात यश पडणार. पण 17 जण जर नेते झाले रे बाबा, मग अवघड आहे. विश्वास ठेवायचा काय, बंजारा समाजाला आरक्षण पाहिजे. नेतेगिरी आम्हाला याच्यात करायची नाही.
असं जर सगळ्या समाजाने ठरवलं आणि एकाला जर पुढे घातलं, मुलाला किंवा मुलीला कुणाला पण 100% यश आलं म्हणून समजायचं. जर का 17 नेते झाले, जातीचा प्रश्न राहतो बाजूला आणि यांचीच मानपानाची लढाई सुरू होती. प्रत्येक जातीबद्दलच बोलतो मी. एक हाती चला, न्याय मिळणार आणि खूप मात्र लावून धरावं लागेल सारखं. राज्याची मराठवाडी समिती केली तशी अनेक जणांची. सातत्यानं लढला हो त्यांनी काय करायचं तर करावं, समिती करावं, काय करावं, पण त्यांनी सातत्यानं लढावं, मागं सरकायचं नाही. आम्ही आहेत. मराठा आंदोलनाचा असताना ओबीसीला कुठतरी वाटलं की आपलं आरक्षण हरवलं. यार तिकडे जाऊ नका रे म्हणा, तिकडे माशा उठा द्या. तेही आक्रमक झालेले आहेत. भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्याच्यामुळे भीती निर्माण होत आहे की ओबीसी मराठामध्ये वाद होईल. कोण म्हणलं? भीती नाही होत नाही. मराठ्यांनी शांत राहा. मराठ्यांनी आपण शांत राहायचं, आपल्याला आरक्षण मिळवायचं आणि आपण मिळणार आहेत आणि मिळेलंय. दम धरा, शांत राहा, संयमानं घ्या. गुरुगुरु करणारा नंतर बघू. गुरुगुरु आपल्या पुढे टिकत नसते मराठ्या पुढं. अर टेन्शन घेऊ नका मराठ्यांनी. मराठ्या पुढे गुरुगुरु टिकत नसते. वळवळ करून द्या बरेच दिवस. पूर्वीचे म्हणे 100 गुन्हे वाहून द्या, पायली भरल्यावर मग ठेपेल येतं. तसं शांत राहावा, मजा बघायची किती गुरगुर करतय. त्याला हसण्यावर घ्यायचं, चिल्लर समजायचं, पुढे चालायचं. कोणी पोस्ट टाकीन, बोर्ड फाडीन, इवळ भाषण करीन, येऊन द्यायचं. मराठ्याची बरोबरी करायची, टप्पर नाही कोणाची, इथं जन्मायचं आणखी. त्यामुळं थंड घ्या. आरक्षण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या पदरात पडूस तर थंड घ्या, शांततेत राहा. पोस्ट टाकून द्या, वळवळ करून द्या, स्क्रीनशॉट काढून ठेवतो वर. शांत राहू द्या, गुरगुर करणारा हिशोब होईल. टेन्शन घेत जाऊ नका, शांत राहा. आपण क्षेत्रीय मराठीत एकदा आज दुमटा काढू सगळ्याचा, नीटोबाच करू, बदला होणार दम्मानी. सध्या थेर घ्या, त्यांना येऊ द्या. सध्या आपल्या पदरात एकदा गरीबाचं पडलं ना, मग आपण मोकळे होऊ. सध्या आपल्याला मिळवायचं लय मोठं, घराघरातल्या मराठ्यांची गरज आहे आपल्याला. त्याच्यामुळे सध्या शांततेने घ्या. आणि ओबीसीला कळतं, गरीब ओबीसीला कळतं, हे नेते ओबीसीचे भांडणं लावतेत, मराठ्यांनी ओबीसीनं भांडणं करायचं नाही, हे ओबीसीला कळतं. तर मराठा सेवकांची चर्चा करणार होते तुम्ही, म्हणजे बैठकीचं मोठं स्वरूप तयार होतं. तिथे दसरा महोत्सव गडावर होणार, काय स्वरूप असणार आहे चर्चा झाली. मी बोलिलो होते, म्हणलं ठराविक जणाला एकदा चांगली माहिती सांगावं, मग त्या गावागावात सांगते. पण आता काय करावं, ती गर्दीच इतकी होती की ते माप नाही राहिलं. कारण आम्हाला ना, आम्ही लोक गरीब आहेत, आम्ही आनंदी आहेत. आम्हाला मिळत नव्हतं. 58 लाख नोंदी मिळाल्या, 2-2.5 कोटी मराठी आरक्षणात गेले. आमच्या लेकरा बाळाचं कल्याण व्हायला लागलं. दुसरी गोष्ट, हैदराबादचं गॅजेटियर आतापर्यंत कुणीच लागू नाही केलं, नुसते बोंबलत होते फक्त. सातारा संस्थांचं गॅजेटियर कुणीच लागू नाही केलं आतापर्यंत. आम्ही रेकॉर्डला आणलं ते आतापर्यंत. काय होतं, आपली जमीन समजा इथं आहे, हैदराबादला आहे, आणि आम्ही राहायला इथे महाराष्ट्र. कुणी जाऊन करू शकतो का इथून जमीन हैदराबादला, तेलंगणा राज्यात, आंध्रात, आणि आम्ही राहायला इथं. आम्ही सरकारला जर कधी म्हणलं आमचं हैदराबाद गॅजेट लागू करा, ते म्हणायचे ते आंध्राच्या सरकारकडे किंवा तेलंगणा सरकार जवळ आहे, हैदराबाद जवळ आहे, ते देत नाहीत. अरे आम्ही आणलं ना, महाराष्ट्राच्या रेकॉर्डवर आणलं हैदराबाद गॅजेट लागू करायचं. हैदराबाद गॅजेटियर लागू करतो, हा मुख्य गाभा आहे. खाली काय चुकलंय हुकलंय बघू, दुरुस्त करता येईल. इथलं शासनाच्या रेकॉर्डवर आणलं. आता म्हणू शकत नाहीत ना, ते रेकॉर्ड तिकडे लेकराच्या दारात आणून ठुला. आता आम्ही मराठ्याच्या दारात आणून ठुलय. ते उद्याच्याला मराठे लढू शकतात की गॅजेट लागू केलं तर चाल, आता हैदराबादला नाही, तेलंगणाला नाही, चल लागू कर, चालते. हे बी नव्हतं. लय मोठं काम केलंय पोरांनी. 70 वर्षात जे झालं नाही ना, ते केलंय. GR काढला, GR हैदराबाद आणि सातारा संस्थांच्या गॅजेटियरचा. कशी तयारी ह्या वर्षी काय आता तयारीला काय, आपलं आंदोलन संपलं तेव्हापासून 20-22 दिवस हातात. 2 तारखेला मुंबईहून आलोय आणि 17-10 दिवस दवाखान्यात गेले. मग तिथून पुढं 20 दिवस राहिले हातात. पहिल्यांदा 3 महिने तयारी होती नारायणगडावरती दसऱ्या मेळाची, कारण खूप मोठं ग्राउंड साफ करावं लागतं ते. त्यामुळे छोटा मोठा जसा होईल तसा पण होणार. पण मराठ्यांनी एकजूट दाखवली पाहिजे, हे मात्र सांगतो. छोटा असो मोठा असो, एक दिवस जूट हमेशा वर्षातून दाखवली पाहिजे. दसरा मेळाव्याला एकत्र आलंच पाहिजे. पण आता ती जसं होईल तसं, आता तयारी कमी आहे.
ओके आता पोराला तिकडे जाऊ नका म्हणा, माश्या उठी ना. हो ना. फोटो काढायची दिली का? नाही तुझ्यासाठी काय पण रे, फक्त एकटं ठरवून जेवण करून आलो. नाही गेलो मी, कॅन्सल केलं जेवण. जेवण गेलो चला. हो सर. थोडा खाली दादा, तर महत्वाची बैठक होती. मराठवाड्यातून मराठा सेवक आले होते. काय चर्चा झाली, काय मार्गदर्शन? एक तर मी सकाळी पण सांगितलं, आता पण सांगतो, ती बैठक नव्हतीच. पण आता त्याला बैठकीचं स्वरूप आलं, त्याला काय करू शकत नाही. पण फक्त तालुक्यातला एक मराठा तालुका सेवक बोलवला होता. नोंदी शोधणारे, रेकॉर्ड शोधणारे, कुणबी प्रमाणपत्र काढून देणारे आणि प्रमुख काम करणारे बांधव फक्त बोलवले होते. JR प्रमाणे कुणबी प्रमाणपत्र, ते अर्ज कसे करायचे, स्थानिक चौकशी अहवाल सेतू मार्फत सगळ्या मराठा समाजाने घ्यायचा आणि ते कागदपत्र जमा करून हे सगळे स्थानिक समिती अहवालाला समितीला आणि तहसीलदार बांधवांना ते द्यायचे. यावर चर्चा झाली. आता सगळं तालुका मराठा सेवकाजवळ सांगितलंय. तो तालुक्याचा मराठा सेवक गावातल्या मराठा सेवकाला सांगत आणि गावातला मराठा सेवक हे मराठ्यांच्या घराघरात जाऊन सांगत. अशी माहिती सगळी अडीअडचणी शेतकऱ्यांना, गोरगरीब मराठ्यांना येऊ नये म्हणून दिलंय. कारण ज्याचं कुणबी प्रमाणपत्र निघालेलं आहे त्याचा व्यवसाय आणि कुणबी प्रमाणपत्र न निघालेल्या मराठ्यांचा व्यवसाय एकच, म्हणून त्याचं प्रतिज्ञापत्र घेऊन ज्या मराठ्यांची कुणबी नोंद निघाली नाही त्यांनी स्थानिक चौकशी अहवालात जे जे कागदपत्र मागितले ते द्यायचे आणि आपलं प्रमाणपत्र काढून घ्यायचं. हे सगळ्यांना सांगितलंय आणि ते गावोगावी घरोघरी आणखीन काही जी माहिती आम्ही सांगितलेली ती प्रत्यक्ष मराठ्यांना घरोघरी जाऊन सांगतील मराठा सेवक गावातले. दादा, सुप्रिया सुळे NDTVच्या व्यासपीठावर बोलताना असं म्हटलं की आरक्षण हे आर्थिक निकषानुसार दिलं नाही. आम्ही ओबीसीतून घेणार. मराठा आणि कुणबी एक हे या राज्यातला, महाराष्ट्रातला सगळा मराठा हा कुणबी आहे आणि आम्ही ओबीसीतूनच घेणार आणि ते आता घेत सुद्धा आणलं. पोषण येतात भेट दिली आणि ते असं म्हटले की तुमच्या भेटीला आलो आहे, तुमचं माझं रक्ताचं नातं आहे म्हणून आलो. स्टंटबाजी वगैरे काही नाही, अटक करण्यासाठी आलं नाही. मी संविधानाचं बोलतो, माझा ऐकतो आणि धनगर समाजाच्या आरक्षणाला माझा पाठिंबा. कोण हे तिकडे मला वाटलं कोण आहे. एक ऑडिओ व्हायरल होतंय, त्याच्यामध्ये एक पैसे नाही त्याच्यावरती आपण सकाळीच सांगितलं. ते खूप व्हायरल होतंय आणि एका आंदोलकांनी ते कसल्याला महत्व देत नाहीत. ते लोक ओळखून घेतात, त्यांच्या समाजाचे ओळखून घेतात, गरीब ओबीसी ओळखून घेतात, मराठी सगळे जनता ओळखून घेते काय ते तसल्यावर बोलत नाहीत. आपण कोणाला महत्व देत नाहीत बाबा. कसल्याला काय महत्व द्यायचं. जाती जाती तेढ निर्माण करणाऱ्या लोकांकडे आपण लक्ष देत नाहीत, जातीवाद करणाऱ्याकडे लक्ष देत नाहीत आणि त्यांना या राज्यातली मराठा ओबीसी या राज्यातली सगळ्या जाती धर्म जनता मोदी सुद्धा. हैदराबाद गॅजेट संदर्भात 17 सप्टेंबरला मराठवाडा शासन म्हटलं होतं की सगळ्यांना प्रमाणपत्र भेटेल. आज बैठक होती, खरं तर तुम्ही आढावा घेतला असेल, बऱ्याच जणांना प्रमाणपत्र भेटलं असं काही माहिती घेतली का आणि त्यांना काय अडचणी येतात हे तुम्ही सांगितलं. मी मराठा समाजाला जाहीरपणानं आज पोरांजवळ निरोप दिलेत मराठा समाजासाठी. आणि जर काही पोरांकडून घराघरात जर निरोप दिलेला पोहोचलाच नाही तर मीडियाच्या माध्यमातून सुद्धा सांगतो, ज्या 58 लाख नोंदी निघाल्या
त्या जिल्ह्याच्या सरकारच्या वेबसाईटवर या, त्या शोधा, आपलं त्यात नाव आहे का. 58 लाख नोंदी निघाल्या तर त्या मराठ्यांनी अर्ज करून प्रमाणपत्र घेतले पाहिजेत हे पहिलं सांगितलं. ज्याची नोंद निघाली त्याच्या भावकीतल्या सगळ्या लोकांनी, म्हणजे शिंदे समितीनं शोधलेल्या नोंदीबद्दल बोलतोय, ज्यांची नोंद निघाली त्याच्या भावकीतल्या सगळ्या नातेवाईकांनी कुणबी प्रमाणपत्र काढून घ्यावेत, म्हणजे आपला आकडा वाढल. 58 लाख नोंदी निघून शिंदे समितीनं सापडून काही उपयोग नाही. मग तुम्ही त्याचे कुणबी प्रमाणपत्र काढणं गरजेचं आहे. म्हणजे ज्याचं कुणबी प्रमाणपत्र निघालं त्याच्या सगळ्या भावकीनं, त्याच्या नातेवाईकांनी अर्ज करून कुणबी प्रमाणपत्र काढणं गरजेचं आहे. अर्ज दाखल करा. आणि दुसरं सांगितलंय, हैदराबाद गॅजेटियरनुसार जो स्थानिक चौकशी अहवाल आहे ती शेतूतून घ्या. प्रत्येक मोठ्या ठिकाणी, शहराच्या बाजारपेठेच्या ठिकाणी सेतू केंद्र आहेत. त्या सेतू केंद्रातून स्थानिक चौकशी अहवाल घ्या, त्याप्रमाणे कागदपत्र जमा करा आणि तहसीलदाराकडे, स्थानिक समितीकडे, गाव लेवलच्या आणि तहसीलदाराकडे अर्ज करा. हे सांगितलं. अर्जच जर केले नाही तर कुणबी प्रमाणपत्र मिळतील कसे. जे आर प्रमाणे आता जो हैदराबाद गॅजेटियरचा जे आर निघालाय त्या जे आर प्रमाणे स्थानिक चौकशी अहवाल ही सेतू केंद्रातून घ्या आणि त्यानुसार, म्हणजे आताच्या जे आर नुसार बोलतोय, त्या जे आर नुसार जो स्थानिक चौकशी अहवाल आहे तो सेतू केंद्रातून घ्या आणि त्यातले सगळे कागदपत्र जोडून कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज तहसीलदारांकडे करा हे सांगितलेलं आहे. बाकीचं काही जे सांगितलंय ते पुरं गावागावातल्या मराठा सेवकाला सांगतील आणि मराठा सेवक घरोघरी जाऊन सांगतील बाकीच्या सांगितलेल्या गोष्टी. जेव्हा मराठा पण जर अर्जच केले नाही तर कुणबी प्रमाणपत्र मिळणार कसं आणि जे आर काढून उपयोग काय. मी ब्राह्मण जातीचा, तुम्ही अर्ज दाखल करा. आता निघालेल्या जे आर प्रमाणे, हैदराबादच्या गॅजेटियर प्रमाणे जो जे आर निघाला त्याप्रमाणे स्थानिक चौकशी अहवाल घेऊन तुम्ही अर्ज दाखल करा. त्यांनी नाही दिल्यावर मी सरकारकडे बघतो. त्याच्यात खोडी तर सापडू द्या. जो जे आर निघालाय त्याप्रमाणे स्थानिक चौकशी अहवाल निघालाय. मराठा समाजाने ही गोष्ट खरं समजून घ्या, नुसतं गोंधळात राहू नका. हैदराबाद गॅजेटियर प्रमाणे जो जे आर निघालाय आणि त्या जे आर प्रमाणे स्थानिक चौकशी अहवाल निघालाय, त्या स्थानिक चौकशी अहवाल सेतू केंद्रातून प्रत्येक घराघरातल्या मराठ्यांनी घ्या, त्याच्यावरचे कागदपत्र जमा करा आणि तहसीलदाराकडे कुणबी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र मागण्यासाठी अर्ज करा. तुम्ही त्या अहवालाप्रमाणे कागदपत्र दिल्यावर, जे आर प्रमाणे हैदराबादच्या गॅजेटियरच्या निघालेल्या जे आर प्रमाणे कागदपत्र दिल्यावर ते कस काय कुणबी प्रमाणपत्र देत नाहीत ते मी बघतो. तुम्ही आधी अर्ज करा राव लवकर. तुम्ही अर्जच नाही केले तर मिळणार कसं. मग मला त्याच्या जे आर मध्ये सुधारणा करायची का आणखीन काही बदल शासनाला करायला लावायचा आहे ते बोलता येईल. मला आता काहीच बोलता येणार. तुम्ही अर्जच करायला तयार नाहीयेत आणि तुम्ही का करत नाहीत ते माझ्या लक्षात आलं. गोरगरीब समाजाचं लक्षातच येणार नाही कसा अर्ज करायचा आणि मग ते गोंधळून जातात. म्हणून आता आम्ही सविस्तर सगळ्या तालुक्याच्या मराठा सेवकाला सांगितलं. आता तालुक्याचा मराठा सेवक गावातल्या मराठा सेवकाला सांगल आणि गावातला मराठा सेवक घरोघरी जाऊन सांगल आणि मी पण सांगतो इथून. बाकीचं ते मराठा सेवक तालुक्याचे गावचे सांगतील, बाकीचं मी मीडियाच्यातून सांगणार नाही. पण एक महत्वाचं सांगतो, तेवढं मात्र मराठ्यांनी घराघरातल्या करा. मराठवाड्यातल्या हैदराबादच्या गॅजेटियर प्रमाणे जो जे आर निघाला त्या जे आर प्रमाणे स्थानिक चौकशी अहवाल म्हणून सरकारनं एक अर्ज काढलाय. तो आपल्या संबंधित गावातल्या किंवा बाजारपेठेतल्या किंवा तालुक्यात जिथं तुमचे सेतू केंद्र असेल तिथून स्थानिक चौकशी अहवाल ह्यो आपल्या घरी काढून न्या. तो नेल्याच्या नंतर त्याच्यावरचे जे त्यांनी कागदपत्र सांगितले ते द्या आणि सगळे कागदपत्र घेऊन ते स्थानिक अहवाल घेऊन गावातल्या समितीकडे जा. तलाठी, कृषी अधिकारी, ग्रामसेवक भरा आणि तहसीलदाराकडे अर्ज करा, मला कुणबी प्रमाणपत्र पाहिजे. हे अर्ज तुम्ही दिल्याच्या नंतर आता मी बघतो ते कसे देत नाही. आता उद्यापासून ही प्रक्रिया अर्ज करायला सुरू करा. मराठा समाजाला पुन्हा एकदा सांगतो, शॉर्टकट सांगतो. आता
स्थानिक चौकशी अहवाल ह्यो अर्ज सेतू केंद्रातून घ्या, कागदपत्र सगळे जमा करा, नवीन JR प्रमाणे अर्ज करा, कुणबी प्रमाणपत्र शिक्षणासाठी लागतंय आम्हाला असा अर्ज करा. मग तुम्ही त्यांनी प्रमाणपत्र न दिल्यावर मी बघतो. बरं, मी ब्राह्मण जातीचा आहे, आम्हाला आरक्षण नाही, हे प्रमोद शहराचे आमच्यावर सर्वात मोठे उपकार आहे असं नितीन गडकरी म्हणाले. ते बी जातीवर बोलायला लागले. त्यांच्याबद्दल नाही ऐकलं मी कधी आतापर्यंत. तो माणूस जात पात धर्म काय मानत नाही. एक सभ्य माणूस म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं, एक नेता म्हणून बघितलं जातं. त्यांच्या तोंडून बी जात येणं हे मी नाही ऐकलं. ऐकल्यावर मी त्याच्यावर आणखीन बोलून, कारण प्रतिक्रिया देणं योग्य नाही आपण. कारण त्या माणसाबद्दल जातीबद्दल शंका येत नाही असे, ते जातीबद्दल शंका येत नाही असं जर कोण माणूस असेल तर त्याचं नाव नितीन गडकरी साहेब. त्यांच्या तोंडून जात निघत असेल तर मग अवघड आहे. मराठा समाजाचं हैदराबाद गॅझेट निघाले, त्यानंतर त्याच्यामध्ये बंजारा समाजाचंही निघाले. त्यांचे एसटी मध्ये आरक्षण दाखवलं तर बंजारा समाज आता मोठ्या प्रमाणात आक्रमक झालाय, मोर्चे काढत आहे. बंजारा समाजाला खूप लढावं लागणार आहे. आम्ही 2 वर्ष झालं लढतो, आमचा हक्काचा असून. बंजारा समाज हा कष्टकरी वर्ग आहे. त्यांचं आरक्षण हडपून त्यांच्या लेकराबाळाचं आयुष्याचं उभं वाटोळं केलेलं आहे. हे आता नवीन नवीन बंजारा समाजातल्या पोरांच्या लक्षात आलंय. आपलं आरक्षण ज्याला आपण दिलं मोठ्या मनानं, त्यांनीच आपल्याला बर्बाद करून टाकलं हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांनाही आरक्षण मिळणार. आम्ही त्यांच्या सोबत आहेत, काळजी करायची गरज नाही. फक्त सगळ्या बंजारा समाजाच्या, जो लमानी समाज, बंजारा समाज आहे, जो गोर समाज आहे, यांनी सगळ्यांनी मिळून हे काम करायला पाहिजे. त्यांच्या जातीतल्या नेत्यांनी एखाद्या इमानदार पोराच्या किंवा पोरीच्या हातात लढाई एक हाती द्यायचा आणि सगळ्यांनी ताकदीनं मागं उभं राहायचं. 100% बंजारा समाजाच्या पदरात यश पडणार. पण 17 जण जर नेते झाले रे बाबा, मग अवघड आहे. विश्वास ठेवायचा काय, बंजारा समाजाला आरक्षण पाहिजे, नेतेगिरी आम्हाला याच्यात करायची नाही असं जर सगळ्या समाजाने ठरवलं आणि एकाला जर पुढं घातलं, मुलाला किंवा मुलीला कुणाला पण, 100% यश आलं म्हणून समजायचं. जर का 17 नेते झाले, जातीचा प्रश्न राहतो बाजूला आणि यांचीच मानपानाची लढाई सुरू होती. प्रत्येक जातीबद्दलच बोलतो मी. एक हाती चला, न्याय मिळणार आणि खूप मात्र लावून धरावं लागेल सारखं. राज्याची मराठवाडी समिती केली तशी सातत्यानं लढला हो त्यांनी काय करायचं तर करावं, समिती करावं, काय करावं, पण त्यांनी सातत्यानं लढावं, मागं सरकायचं नाही. आम्ही आहेत. मराठा आंदोलनाचा असताना ओबीसीना कुठतरी वाटलं की आपलं आरक्षण हरवलं, यार तिकडे जाऊ नका रे म्हणा, तिकडे माशा उठा द्या. ते आक्रमक झालेले आहेत. भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्याच्यामुळे भीती निर्माण होत आहे की ओबीसी मराठामध्ये वाद होईल. कोण म्हणलं? भीती नाही, होत नाही. मराठ्यांनी शांत राहा. मराठ्यांनी आपण शांत राहायचं, आपल्याला आरक्षण मिळवायचं आणि आपण मिळणार आहेत आणि मिळेलंय. दम धरा, शांत राहा, संयमानं घ्या. गुरुगुरु करणाऱ्याला नंतर बघू. गुरुगुरु आपल्या पुढे टिकत नसते मराठ्या पुढं. अर टेन्शन घेऊ नका मराठ्यांनी. मराठ्या पुढे गुरुगुरु टिकत नसते. वळवळ करून द्या बरेच दिवस. पूर्वीचे मने 100 गुन्हे वाहून द्या. पायली भरल्यावर मग ठेपेल येतं. तसं शांत राहा, मजा बघायची किती गुरगुर करतय. त्याला हसण्यावर घ्यायचं, चिल्लर समजायचं, पुढं चालायचं. कोणी पोस्ट टाकीन, बोर्ड फाडीन, याव इवळ भाषण करीन, येऊन द्यायचं. मराठ्याची बरोबरी करायची, टप्पर न कोणाची, जिथं जन्मायचं आणखी. त्यामुळं थंड घ्या. आरक्षण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या पदरात पडूस तर थंड घ्या, शांततेत राहा. पोस्ट टाकून द्या, वळवळ करून द्या, स्क्रीनशॉट काढून ठेवतो वर. शांत राहू द्या, गुरगुर करणारा हिशोब होईल. टेन्शन घेत जाऊ नका, शांत राहा. आपण क्षेत्रीय मराठी आहेत. एकदा आज दुमटा काढू सगळ्याचा, नीट उभाच करू, बदला होणार दम्मानी. सध्या थेर घ्या, त्यांना येऊ द्या. सध्या आपल्या पदरात एकदा गरीबाचं पडलं ना, मग आपण मोकळे होऊ. सध्या आपल्याला मिळवायचं लय मोठं, घराघरातल्या मराठ्यांची गरज आहे आपल्याला. त्याच्यामुळे सध्या शांततेने घ्या. आणि ओबीसीला कळतं, गरीब ओबीसीला कळतं. हे नेते ओबीसीचे भांडणं लावतात, मराठ्यांनी ओबीसीनं भांडणं करायचे नाही, हे ओबीसीला कळतं. तर मराठा सेवकांची चर्चा करणार होते तुम्ही, बैठकीचं मोठं स्वरूप तयार होतं. तिथे दसरा महोत्सव गडावर होणार, काय स्वरूप असणार आहे? चर्चा झाली. मी बोलिलो होते, म्हणलं ठराविक जणाला एकदा चांगली माहिती सांगावा, मग त्या गावागावात सांगते. पण आता काय करावं, ती गर्दीच इतकी होती की ते माप नाही राहिलं.
कारण आम्हाला ना, आम्ही लोक गरीब आहेत, आम्ही आनंदी आहेत. आम्हाला मिळत नव्हतं. 58 लाख नोंदी मिळाल्या, 2-2.5 कोटी मराठी आरक्षणात गेले, आमच्या लेकरा बाळाचं कल्याण व्हायला लागलं. दुसरी गोष्ट, हैदराबादचं गॅजेटियर आतापर्यंत कोणीच लागू नाही केलं, नुसते बोंबलत होते फक्त. सातारा संस्थांचं गॅजेटियर कोणीच लागू नाही केलं आतापर्यंत. आम्ही रेकॉर्डला आणलं ते आतापर्यंत. काय होतं, आपली जमीन समजा इथं आहे, हैदराबादला आहे, आणि आम्ही राहायला इथे आहेत महाराष्ट्र. कुणी जाऊन करू शकतो का इथून जमीन हैदराबादला, तेलंगणा राज्यात, आंध्रात, आणि आम्ही राहायला इथं. आम्ही सरकारला जर कधी म्हणलं आमचं हैदराबाद गॅजेट लागू करा, ते म्हणायचे ते आंध्राच्या सरकारकडे किंवा तेलंगणा सरकार जवळ आहे, हैदराबाद जवळ आहे, ते देत नाहीत. अरे आम्ही आणलं ना, महाराष्ट्राच्या रेकॉर्डवर आणलं हैदराबाद गॅजेट लागू करायचं. हैदराबाद गॅजेटियर लागू करतो, हा मुख्य गाभा आहे. खाली काय चुकलंय हुकलंय बघू, दुरुस्त करता येईल. इथलं शासनाच्या रेकॉर्डवर आणलं. आता म्हणू शकत नाहीत ना, ते रेकॉर्ड तिकडे लेकराच्या दारात आणून ठुला. आता आम्ही मराठ्याच्या दारात आणून ठुलय. ते उद्याच्याला मराठे लढू शकतात की गॅजेट लागू केलं तर चाल, आता हैदराबादला नाही, तेलंगणाला नाही, चाल लागू कर, चालते. हे बी नव्हतं. लय मोठं काम केलं पोरांनी. 70 वर्षात जे झालं नाही ना, ते केलंय. GR काढला, GR हैदराबाद आणि सातारा संस्थांच्या गॅजेटियरचा. कशी तयारी? ह्या वर्षी काय आता तयारीला काय, आपलं आंदोलन संपलं तेव्हापासून 20-22 दिवस हातात. 2 तारखेला मुंबईहून आलोय आणि 17-10 दिवस दवाखान्यात गेले. मग तिथून पुढं 20 दिवस राहिले हातात. पहिल्यांदा 3 महिने तयारी होती नारायणगडावरती दसऱ्या मेळाची, कारण खूप मोठं ग्राउंड साफ करावं लागतं ते. त्यामुळे छोटा मोठा जसा होईल तसा पण होणार. पण मराठ्यांनी एकजूट दाखवली पाहिजे, हे मात्र सांगतो. छोटा असो मोठा असो, एक दिवस जूट हमेशा वर्षातून दाखवली पाहिजे. दसरा मेळाव्याला एकत्र आलंच पाहिजे. पण आता ती जसं होईल तसं आता तयारी कमी. आता पोराला तिकडे जाऊ नका म्हणा, माशा उठी ना. हो ना. फोटो काढायची दिली का? नाही तुझ्यासाठी काय पण रे, फक्त एकटं ठरवून जेवण करून आलो. नाही गेलो मी, कॅन्सल केलं जेवण. जेवण गेलो चला. हो सर. दादा, तर महत्वाची बैठक होती. मराठवाड्यातून मराठा सेवक आले होते. काय चर्चा झाली, काय मार्गदर्शन? एक तर मी सकाळी पण सांगितलं, आता पण सांगतो, ती बैठक नव्हतीच. पण आता त्याला बैठकीचं स्वरूप आलं, त्याला काय करू शकत नाही. पण फक्त तालुक्यातला एक मराठा तालुका सेवक बोलवला होता. नोंदी शोधणारे, रेकॉर्ड शोधणारे, कुणबी प्रमाणपत्र काढून देणारे आणि प्रमुख काम करणारे बांधव फक्त बोलवले होते. JR प्रमाणे कुणबी प्रमाणपत्र, ते अर्ज कसे करायचे, स्थानिक चौकशी अहवाल सेतू मार्फत सगळ्या मराठा समाजाने घ्यायचा आणि ते कागदपत्र जमा करून हे सगळे स्थानिक समिती अहवालाला, समितीला आणि तहसीलदार बांधवांना ते द्यायचे. यावर चर्चा झाली. आता सगळं तालुका मराठा सेवकाजवळ सांगितलंय. तो तालुक्याचा मराठा सेवक गावातल्या मराठा सेवकाला सांगत आणि गावातला मराठा सेवक हे मराठ्यांच्या घराघरात जाऊन सांगत. अशी माहिती सगळी अडीअडचणी शेतकऱ्यांना, गोरगरीब मराठ्यांना येऊ नये म्हणून दिलंय. कारण ज्याचं कुणबी प्रमाणपत्र निघालेलं आहे त्याचा व्यवसाय आणि कुणबी प्रमाणपत्र न निघालेल्या मराठ्यांचा व्यवसाय एकच, म्हणून त्याचं प्रतिज्ञापत्र घेऊन ज्या मराठ्यांची कुणबी नोंद निघाली नाही त्यांनी स्थानिक चौकशी अहवालात जे जे कागदपत्र मागितले ते द्यायचे आणि आपलं प्रमाणपत्र काढून घ्यायचं.
हे सगळ्यांना सांगितलंय आणि ते गावोगावी घरोघरी आणखीन काही जी माहिती आम्ही सांगितलेली ती प्रत्यक्ष मराठ्यांना घरोघरी जाऊन सांगतील मराठा सेवक गावातले. दादा, सुप्रिया सुळे एनडीटीव्हीच्या व्यासपीठावर बोलताना असं म्हटलं की आरक्षण हे आर्थिक निकषानुसार दिलं नाही, आम्ही ओबीसीतून घेणार. मराठा आणि कुणबी एक हे या राज्यातला महाराष्ट्रातला सगळा मराठा हा कुणबी आहे आणि आम्ही ओबीसीतूनच घेणार आणि ते आता घेत सुद्धा आणलं. जालन्यामध्ये समाजच्या पोषण येतात त्यांनी भेट दिली आणि ते असं म्हटले की मी तुमच्या भेटीला आलो आहे, तुमचं माझं रक्ताचं नातं आहे म्हणून आलो. स्टंटबाजी वगैरे काही नाही, अटक करण्यासाठी आलं नाही. मी संविधानाचं बोलतो, माझा ऐकतो आणि धनगर समाजाच्या आरक्षणाला माझा पाठिंबा. कोण हे जर तिकडे मला वाटलं कोण आहे. त्यांचं एक ऑडिओ व्हायरल होतंय, त्याच्यामध्ये एक पैसे मागताना नाही त्याच्यावरती आपण सकाळीच सांगितलं ते खूप व्हायरल होतंय आणि एका आंदोलकांनी ते कसल्याला महत्व देत नाहीत. आपण ते लोक ओळखून घेतात, त्यांच्या समाजाचे ओळखून घेतात, गरीब ओबीसी ओळखून घेतात, मराठी हे सगळे जनता ओळखून घेते काय आहे ते तसल्यावर बोलत नाहीत. आपण कोणाला महत्व देत नाहीत बाबा, कसल्याला काय महत्व द्यायचं. जाती जाती तेढ निर्माण करणाऱ्या लोकांकडे आपण लक्ष देत नाही, जातीवाद करणाऱ्याकडे लक्ष देत नाहीत आणि त्यांना या राज्यातली मराठा ओबीसी या राज्यातली सगळ्या जाती धर्म जनता मोदी सुद्धा. हैदराबाद गॅजेट संदर्भात 17 सप्टेंबरला मराठवाडा मुख्यालय असं म्हटलं होतं की सगळ्यांना प्रमाणपत्र भेटेल. आज बैठक होती, खरं तर तुम्ही आढावा घेतला असेल, बऱ्याच जणांना प्रमाणपत्र भेटलं असं काही माहिती घेतली का आणि त्यांना काय अडचणी येतात हे तुम्ही सांगितलं. मी मराठा समाजाला जाहीरपणानं आज पोरांजवळ निरोप दिलेत मराठा समाजासाठी आणि जर काही पोरांकडून घराघरात जर निरोप दिलेला पोहोचलाच नाही तर मीडियाच्या माध्यमातून सुद्धा सांगतो, ज्या 58 लाख नोंदी निघाल्या त्या जिल्ह्याच्या सरकारच्या वेबसाईटवर या, त्या शोधा, आपलं त्यात नाव आहे का. 58 लाख नोंदी निघाल्या तर त्या मराठ्यांनी अर्ज करून प्रमाणपत्र घेतले पाहिजेत हे पहिलं सांगितलं. ज्याची नोंद निघाली त्याच्या भावकीतल्या सगळ्या लोकांनी, म्हणजे शिंदे समितीनं शोधलेल्या नोंदीबद्दल बोलतोय, ज्यांची नोंद निघाली त्याच्या भावकीतल्या सगळ्या नातेवाईकांनी कुणबी प्रमाणपत्र काढून घ्यावेत, म्हणजे आपला आकडा वाढल. 58 लाख नोंदी निघून शिंदे समितीनं सापडून काही उपयोग नाही. मग तुम्ही त्याचे कुणबी प्रमाणपत्र काढणं गरजेचं आहे. म्हणजे ज्याचं कुणबी प्रमाणपत्र निघालं त्याच्या सगळ्या भावकीनं त्याच्या नातेवाईकांनी अर्ज करून कुणबी प्रमाणपत्र काढणं गरजेचं आहे. अर्ज दाखल करा. आणि दुसरं सांगितलंय, हैदराबाद गॅजेटियरनुसार जो स्थानिक चौकशी अहवाल आहे ती शेतूतून घ्या. प्रत्येक मोठ्या ठिकाणी शहराच्या बाजारपेठेच्या ठिकाणी सेतू केंद्र आहेत, त्या सेतू केंद्रातून स्थानिक चौकशी अहवाल घ्या, त्याप्रमाणे कागदपत्र जमा करा आणि तहसीलदाराकडे, स्थानिक समितीकडे, गाव लेवलच्या आणि तहसीलदाराकडे अर्ज करा हे सांगितलं. अर्जच जर केले नाही तर कुणबी प्रमाणपत्र मिळते कसे. जे आर प्रमाणे आता जो हैदराबाद गॅजेटियरचा जे आर निघालाय त्या जे आर प्रमाणे स्थानिक चौकशी अहवाल ही सेतू केंद्रातून घ्या आणि त्यानुसार, म्हणजे आताच्या जे आर नुसार बोलतोय, त्या जे आर नुसार जो स्थानिक चौकशी अहवाल आहे तो सेतू केंद्रातून घ्या आणि त्यातले सगळे कागदपत्र जोडून कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज तहसीलदारांकडे करा हे सांगितलेलं आहे. बाकीचं काही जे सांगितलंय ते पुरं गावागावातल्या मराठा सेवकाला सांगतील आणि मराठा सेवक घरोघरी जाऊन सांगतील बाकीच्या सांगितलेल्या गोष्टी. जेव्हा मराठा पण जर अर्जच केले नाही तर कुणबी प्रमाणपत्र मिळणार कसं आणि जे आर काढून उपयोग काय. मी ब्राह्मण जातीचा, तुम्ही अर्ज दाखल करा. आता निघालेल्या जे आर प्रमाणे, हैदराबादच्या गॅजेटियर प्रमाणे जो जे आर निघाला त्याप्रमाणे स्थानिक चौकशी अहवाल घेऊन तुम्ही अर्ज दाखल करा. त्यांनी नाही दिल्यावर मी सरकारकडे बघतो, त्याच्यात खोडी तर सापडू द्या. जो जे आर निघालाय त्याप्रमाणे स्थानिक चौकशी अहवाल निघालाय. मराठा समाजाने ही गोष्ट खरं समजून घ्या, नुसतं गोंधळात राहू नका.
हैदराबाद गॅझेटियर प्रमाणे जो जे आर निघालाय आणि त्या जे आर प्रमाणे स्थानिक चौकशी अहवाल निघाला, त्या स्थानिक चौकशी अहवाल सेतू केंद्रातून प्रत्येक घराघरातल्या मराठ्यांनी घ्या, त्याच्यावरचे कागदपत्र जमा करा आणि तहसीलदाराकडे कुणबी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र मागण्यासाठी अर्ज करा. तुम्ही त्या अहवालाप्रमाणे कागदपत्र दिल्यावर जे आर प्रमाणे हैदराबादच्या गॅझेटियरच्या निघालेल्या जे आर प्रमाणे कागदपत्र दिल्यावर ते कस काय कुणबी प्रमाणपत्र देत नाहीत ते मी बघतो. तुम्ही आधी अर्ज करा राव लवकर. तुम्ही अर्जच नाही केले तर मिळणार कसं? मग मला त्याच्या जे आर मध्ये सुधारणा करायची का आणखीन काही बदल शासनाला करायला लावायचा आहे ते बोलता येईल. मला आता काहीच बोलता येईना. तुम्ही अर्जच करायला तयार नाहीयेत आणि तुम्ही का करत नाही ते मला लक्षात आलं. गोरगरीब समाजाचं लक्षातच आहे नाही कसा अर्ज करायचा आणि मग ते गोंधळून जातात. म्हणून आता आम्ही सविस्तर सगळ्या तालुक्याच्या मराठा सेवकाला सांगितलं. आता तालुक्याचा मराठा सेवक गावातल्या मराठा सेवकाला सांगल आणि गावातला मराठा सेवक घरोघरी जाऊन सांगल आणि मी पण सांगतो इथून. बाकीचं ते मराठा सेवक तालुक्याचे गावचे सांगते, बाकीचं मी मीडियाच्यातून सांगणार नाही. पण एक महत्वाचं सांगतो, तेवढं मात्र मराठ्यांनी घराघरातल्या करा. मराठवाड्यातल्या हैदराबादच्या गॅझेटियर प्रमाणे जो जे आर निघाला त्या जे आर प्रमाणे स्थानिक चौकशी अहवाल म्हणून सरकारनं एक अर्ज काढलाय. तो आपल्या संबंधित गावातल्या किंवा बाजारपेठेतल्या किंवा तालुक्यात जिथं तुमचे सेतू केंद्र असेल तिथून स्थानिक चौकशी अहवाल ह्यो आपल्या घरी काढून न्या. तो नेल्याच्या नंतर त्याच्यावरचे जे त्यांनी कागदपत्र सांगितले ते द्या आणि सगळे कागदपत्र घेऊन ते स्थानिक अहवाल घेऊन गावातल्या समितीकडे जा. तलाठी, कृषी अधिकारी, ग्रामसेवक भरा आणि तहसीलदाराकडे अर्ज करा, मला कुणबी प्रमाणपत्र पाहिजे. हे अर्ज तुम्ही दिल्याच्या नंतर आता मी बघतो ते कसे देत नाही. आता उद्यापासून ही प्रक्रिया अर्ज करायला सुरू करा. मराठा समाजाला पुन्हा एकदा सांगतो, शॉर्टकट सांगतो. आता स्थानिक चौकशी अहवाल ह्यो अर्ज सेतू केंद्रातून घ्या, कागदपत्र सगळे जमा करा, नवीन जे आर प्रमाणे अर्ज करा. कुणबी प्रमाणपत्र शिक्षणासाठी लागतंय आम्हाला असा अर्ज करा. मग तुम्ही त्यांनी प्रमाणपत्र न दिल्यावर मी बघतो. बरं, मी ब्राह्मण जातीचा आहे, आम्हाला आरक्षण नाही, हे प्रमोद शहराचे आमच्यावर सर्वात मोठे उपकार आहे असं नितीन गडकरी म्हणाले. ते बी जातीवर बोलायला लागले. त्यांच्याबद्दल नाही ऐकलं मी कधी आतापर्यंत. तो माणूस जात पात धर्म काय मानत नाही. एक सभ्य माणूस म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं, एक नेता म्हणून बघितलं जातं. त्यांच्या तोंडून बी जात येणं हे मी नाही ऐकलं. ऐकल्यावर मी त्याच्यावर आणखीन बोलून, कारण प्रतिक्रिया देणं योग्य नाही आपण. कारण त्या माणसाबद्दल जातीबद्दल शंका येत नाही असे, ते जातीबद्दल शंका येत नाही असं जर कोण माणूस असेल तर त्याचं नाव नितीन गडकरी साहेब. त्यांच्या तोंडून जात निघत असेल तर मग अवघड आहे. मराठा समाजाचं हैदराबाद गॅझेट निघाले, त्यानंतर त्याच्यामध्ये बंजारा समाजाचंही निघाले. त्यांच्या एसटी मध्ये आरक्षण दाखवलं तर बंजारा समाजाचा मोठ्या प्रमाणात आक्रमक झालाय, मोर्चे काढत आहे. बंजारा समाजाला खूप लढावं लागणार आहे. आम्ही 2 वर्ष झालं लढतो, आमचा हक्काचा असून. बंजारा समाज हा कष्टकरी वर्ग आहे. त्यांचं आरक्षण हडपून त्यांच्या लेकराबाळाचं आयुष्याचं उभं वाटलं केलेलं आहे. हे आता नवीन नवीन बंजारा समाजातल्या पोरांच्या लक्षात आलंय. आपलं आरक्षण ज्याला आपण दिलं मोठ्या मनानं त्यांनीच आपल्याला बर्बाद करून टाकलं, हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांनाही आरक्षण मिळणार. आम्ही त्यांच्या सोबत येत, काळजी करायची गरज नाही. फक्त सगळ्या बंजारा समाजाच्या, जो लमानी समाज, बंजारा समाज आहे, जो गोर समाज आहे, यांनी सगळ्यांनी मिळून एक काम करायला पाहिजे. त्यांच्या जातीतल्या नेत्यांनी एखाद्या इमानदार पोराच्या किंवा पोरीच्या हातात लढाई एक हाती द्यायचा आणि सगळ्यांनी ताकदीनं मागं भरायचं. 100% बंजारा समाजाच्या पदरात यश पडणार. पण 17 जण जर नेते झाले रे बाबा, मग अवघड आहे. विश्वास ठेवायचा काय, बंजारा समाजाला आरक्षण पाहिजे, नेतेगिरी आम्हाला याच्यात करायची नाही असं जर सगळ्या समाजाने ठरवलं आणि एकाला जर पुढे घातलं, मुलाला किंवा मुलीला कुणाला पण, 100% यश आलं म्हणून समजायचं. जर का 17 नेते झाले, जातीचा प्रश्न राहतो बाजूला आणि यांचीच मानपानाची लढाई सुरू होती. प्रत्येक जातीबद्दलच बोलतो. एक हाती चला, न्याय मिळणार आणि खूप मात्र लावून धरावं लागेल. सारखं राज्याची मराठवाडी समिती केली, तशी सातत्यानं लढला हो त्यांनी.
त्यांनी काय करायचं तर करावं, समिती करावं, काय करावं, पण त्यांनी सातत्यानं लढावं, मागं सरकायचं नाही. आम्ही आहेत. मराठा आंदोलनाचा भाग असताना ओबीसीला कुठतरी वाटलं की आपलं आरक्षण हिरावलं यार तिकडे जाऊ नका रे म्हणा, तिकडे माशा उठा द्या. तेही आक्रमक झालेले आहेत. भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्याच्यामुळे भीती निर्माण होत आहे की ओबीसी मराठामध्ये वाद होईल. कोण म्हणलं? भीती नाही होत नाही. मराठ्यांनी शांत राहा. मराठ्यांनी आपण शांत राहायचं, आपल्याला आरक्षण मिळवायचं आणि आपण मिळणार आहेत आणि मिळेलंय. दम धरा, शांत राहा, संयमानं घ्या. गुरुगुरु करणारा नंतर बघू. गुरुगुरु आपल्या पुढे टिकत नसते मराठ्या पुढं. अर टेन्शन घेऊ नका मराठ्यांनी. मराठ्या पुढे गुरुगुरु टिकत नसते. वळवळ करून द्या बरेच दिवस. पूर्वीचे मने 100 गुन्हे वाहून द्या. पायली भरल्यावर मग ठेपेल येतं. तसं शांत राहावा. मजा बघायची किती गुरगुर करतय. त्याला हसण्यावर घ्यायचं, चिल्लर समजायचं, पुढे चालायचं. कोणी पोस्ट टाकीन, बोर्ड फाडीन, याव 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 इवळ भाषण करीन, येऊन द्यायचं. मराठ्याची बरोबरी करायची, टप्पर नाही कोणाची, इथं जन्मायचं आणखी. त्यामुळं थंड घ्या. आरक्षण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या पदरात पडूस तर थंड घ्या, शांततेत राहा. पोस्ट टाकून द्या, वळवळ करून द्या, स्क्रीनशॉट काढून ठेवतो वर. शांत राहू द्या. गुरगुर करणारा हिशोब होईल. टेन्शन घेत जाऊ नका, शांत राहा. आपण क्षेत्रीय मराठीत एकदा आज दुमटा काढू सगळ्याचा, नीटोबात करू, बदला होणार दम्मानी. सध्या थीर घ्या, त्यांना येऊ द्या. सध्या आपल्या पदरात एकदा गरीबाचं पडलं ना, मग आपण मोकळे होऊ. सध्या आपल्याला मिळवायचं लय मोठं, घराघरातल्या मराठ्यांची गरज आहे आपल्याला. त्याच्यामुळे सध्या शांततेने घ्या. आणि ओबीसीला कळतं, गरीब ओबीसीला कळतं. हे नेते ओबीसीचे भांडणं लावतेत, मराठ्यांनी ओबीसीनं भांडणं करायचं नाही, हे ओबीसीला कळतं. तर मराठा सेवकांची चर्चा करणार होते तुम्ही, म्हणजे बैठकीचं मोठं स्वरूप तयार होतं. तिथे दसरा महोत्सव गडावर होणार, काय स्वरूप असणार आहे चर्चा झाली. मी बोलिलो होते, म्हणलं ठराविक जणाला एकदा चांगली माहिती सांगावं, मग त्या गावागावात सांगते. पण आता काय करावं, ती गर्दीच इतकी होती की ते माप नाही राहिलं. कारण आम्हाला ना, आम्ही लोक गरीब आहेत, आम्ही आनंदी आहेत. आम्हाला मिळत नव्हतं. 58 लाख नोंदी मिळाल्या, 2-2.5 कोटी मराठी आरक्षणात गेले. आमच्या लेकरा बाळाचं कल्याण व्हायला लागलं. दुसरी गोष्ट, हैदराबादचं गॅजेटियर आतापर्यंत कोणीच लागू नाही केलं, नुसते बोंबलत होते फक्त. सातारा संस्थांचं गॅजेटियर कोणीच लागू नाही केलं आतापर्यंत. आम्ही रेकॉर्डला आणलं ते आतापर्यंत. काय होतं, आपली जमीन समजा इथं आहे, हैदराबादला आहे, आणि आम्ही राहायला इथे आहेत महाराष्ट्र. कुणी जाऊन करू शकतो का इथून जमीन हैदराबादला, तेलंगणा राज्यात, आंध्रात, आणि आम्ही राहायला इथं. आम्ही सरकारला जर कधी म्हणलं आमचं हैदराबाद गॅजेट लागू करा, ते म्हणायचे ते आंध्राच्या सरकारकडे किंवा तेलंगणा सरकार जवळ आहे, हैदराबाद जवळ आहे, ते देत नाहीत. अरे आम्ही आणलं ना, महाराष्ट्राच्या रेकॉर्डवर आणलं हैदराबाद गॅजेट लागू करायचं. हैदराबाद गॅजेटियर लागू करतो, हा मुख्य गाभा आहे. खाली काय चुकलंय हुकलंय बघू, दुरुस्त करता येईल. इथलं शासनाच्या रेकॉर्डवर आणलं. आता म्हणू शकत नाहीत ना, ते रेकॉर्ड तिकडे लेकराच्या दारात आणून ठुला. आता आम्ही मराठ्याच्या दारात आणून ठुलय. ते उद्याच्याला मराठे लढू शकतात की गॅजेट लागू केलं तर चाल, आता हैदराबादला नाही, तेलंगणाला नाही, चल लागू कर, चालते. हे बी नव्हतं. लय मोठं काम केलंय पोरांनी. 70 वर्षात जे झालं नाही ना, ते केलंय. GR काढला, GR हैदराबाद आणि सातारा संस्थांच्या गॅजेटियरचा. कशी तयारी ह्या वर्षी काय आता तयारीला काय, आपलं आंदोलन संपलं तेव्हापासून 20-22 दिवस हातात. 2 तारखेला मुंबईहून आलोय आणि 17-10 दिवस दवाखान्यात गेले. मग तिथून पुढं 20 दिवस